पटावरचा मोहरा. माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील 32वी कविता, जिचं शीर्षक आहे पटावरचा मोहरा. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात माझी कविता, माझा काव्यसंग्रह पटावरचा मोहरा. पट म्हणजे बुद्धिबळाचा पट, बुद्धिबळाची शतरंज ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, तो बुद्धिबळाचा पट, ज्याच्यावरती सोंगट्या वगैरे ठेवल्या जातात. तर मोहरा म्हणजे सोंगटी. सोंगटीला आपण हिंदीमध्ये मोहरा म्हणतो. मोहराचा अजून एक अर्थ होतो, तो म्हणजे सोन्याच्या मोहरा. परंतु त्या पटावर चालत नाहीत, त्या बाजारात चालतात. मग ज्या अर्थी आपण पटावरचा मोहरा म्हणतो, मग तो सोन्याचा असू शकेल का? नाही, सोन्याची मोहर पटावर चालत नाही. मग पटावर जो चालतो तो मोहरा. पटावरचा मोहरा. पटावरचा मोहरा. पटावरचा मोहरा. पटावरचा मोहरा देशोधडी लागला. पटावरचा मोहरा देशोधडी लागला. पटावरचा मोहरा देशोधडी लागला. काय सांगू, काय सांगू पुनवेला. पुनव, फुल मून नाईट. काय सांगू पुनवेला, कसा किती भागला. काय सांगू पुनवेला, कसा किती भागला. पटावरचा मोहरा देशोधडी लागला. पटावरचा मोहरा देशोधडी लागला. काय सांगू पुनवेला, कसा किती भागला. सर्वस्व जेव्हा हिरावून घेतलं जातं, तेव्हाची ती हतबल दशा, कर्मण्यशून्यतेचा, अकर्मण्यतेचा, माफ करा, तेव्हा ती अकर्मण्यतेची भावना जी असते, ती किती भयानक असते, किती प्रचंड वेदनादायी असते, हे ज्याचं त्यालाच कळतं. पटावरचा मोहरा देशोधडी लागला. काय सांगू पुनवेला, कसा किती भागला. कशाचीच गरज नसते. प्रतिपच्चांची जी व्यवस्था असते, त्या व्यवस्थेमध्ये काहीच ग्रहित नसतं. चूक न भूल पुसावी कधी, सुखाची करावी लसावी आधी. चूक न भूल पुसावी कधी, सुखाची करावी लसावी आधी. चूक न भूल पुसावी कधी, सुखाची करावी लसावी आधी. देशोधडीला लावून घर, माग मुसत्याची नसावी साधी.
देशोधडीला लावून घर, माग मुसत्याची नसावी साधी. सुखावर सुख हौद्याने भोगा, योगाला वायद्या कायद्याने भोगा, योगाला वायद्या कायद्याने भोगा. कशाचीच गरज चूक न भूल पुसावी कधी, सुखाची आधी करावी, सुखाची लसावी करावी आधी. चूक न भूल पुसावी कधी, सुखाची करावी लसावी आधी. जेव्हा हे आधीच ठरलेलं असतं की हे आयुष्य आपल्याला भोगायचं, आणि मग त्या आयुष्याची चूक असो चूक नसो, कर्म कसेही असो, आमचे हिंदीचे व्यास सर म्हणायचे धर्माबादच्या LBS कॉलेजचे, सत्ता तुरानाम न भयम न लज्जा. ज्यांना सत्तेची लालूच लागलेली असते, जे सत्तेच्या पाठीमागे धावत असतात, त्यांना सत्ता तुरानाम न भयम न लज्जा. त्यांना ना भय असतं कशाचं, ना लाज असते. बुडातून बेशरमाची झाडं जरी उगवली, काय बसायला सावली झाली, इतकी निर्ढावलेली निर्लज्जता. सत्ता तुरानाम न भयम न लज्जा. चूक न भूल पुसावी कधी, सुखाची करावी लसावी आधी. देशोधडीला लावून घर, माग मुसत्याची नसावी साधी. यूट्यूबवर मायद्रोही वाङ्मय हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्हाला ही कविता भेटून जाईल. कशाचीच गरज नसते, ना कर्माची ना धर्माची असते. फक्त धर्म, जात, पंथ, कर्म बाध्य झालेल्या व्यवस्थेतून फक्त धर्म, जात, पंथाची आवश्यकता असते. पटावरचा मोहरा देशोधडी लागला, काय सांगू पुनवेला कसा किती भागला. हळव्या भावना, निरागस मान, भोळेपणाने आपल्या भविष्याकडे, आपल्या भविष्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या आतुरतेने जगणारं एक निष्पाप निरपराध आयुष्य. फक्त पाहणं हाच तेवढा गुन्हा. पटावरचा मोहरा देशोधडी लागला, काय सांगू पुनवेला कसा किती भागला. काळजाचा ठोका त्याचा, काळजाचा ठोका त्याचा क्षणागणिक चुकला. काळजाचा ठोका त्याचा क्षणागणिक चुकला. हे पहा राव, हे पहा राव, तुम्ही 100% जिंकला. हे पहा राव, तुम्ही 100% जिंकला. पटावरचा मोहरा देशोधडी लागला, काय सांगू पुनवेला कसा किती भागला. काळजाचा ठोका त्याचा क्षणागणिक चुकला. हे पहा राव, तुम्ही 100% जिंकला. फक्त
पाहणं एवढाच काय तो गुन्हा, फक्त पाहणं एवढाच काय तो गुन्हा. आणि तेवढ्या साध्याशा गुन्ह्यासाठी समस्त आयुष्याच्या सुखाला बेचिराख करून टाकण्या एवढी निर्दयता. पाप ह्यांनी करायचं, तो पाहतोय म्हणून पाप ह्यांनी करायचं, आणि त्या पापाचं खापर मात्र त्याच्या कपाळावर फोडायचं. कशाच्या आधारे? योगा. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा उगाच साजरा केला जात नाही. योगायची, भोगायची आहे खान दैवी योगाची अनुभोगाची आहे खान दैवी योगाची अनुभोगाची. हे स्वर्गिक अचल गण, हे स्वर्गिक अचल गण, ही मानवांची पच्छलखन. योगाची अनुभोगाची आहे खान दैवी योगाची, आहे खान दैवी योगाची अनुभोगाची. हातामध्ये दैवी अस्त्रांचं सामर्थ्य जेव्हा संचारतं, तेव्हा त्या अस्त्राला कसं वापरावं याची नैतिकता रक्तातच नसल्याने ते सूर्याजवळून प्रचंड धूमकेतूच्या निघून जाण्याने त्याच्या प्रचंड वेगामुळे सूर्याचे लचके तुटून जी ग्रहमालिका तयार झाली आणि सूर्यकुलाची उत्पन्न झाली, ही सूर्यकुलाच्या उत्पत्तीची जी थेअरी सांगितल्या जाते, त्या धूमकेतूसारखं मानवतेचा कोणताच धूमकेतू अशा रक्ताला स्पर्श करणं तर सोडा, जवळून सुद्धा साधा कधी गेला नसेल. इतकं बारबंट रक्त, इतकं श्वापदी माणसाच्या लेंडीचं रक्त, माणसांची लेंडी, मूर्तिमंत माणसांची लेंडी. योगाची अनुभोगाची, योगायची, भोगायची, आणि पाप निष्पापांच्या मग कपाळावर फोडायचं. आलं पाप फोडा कपाळावर, आडं पाप फोडा कपाळावर. योगाची अनुभव का आहे खान दैवी योगाची, का तर आहे खान दैवी योगाची. देवाच्या आशीर्वादांचा प्रसाद प्राप्त झालेला आहे, देवाच्या आशीर्वादाचा प्रसाद प्राप्त झालेला आहे, आणि त्या दैवी प्रसादामुळे हाती आलेली जी दैवी शस्त्र आहेत, त्या शस्त्राच्या आधारावर योगायची, भोगायची. पुन्हा फोन नंबरचा वापर करायचा, दुसऱ्याच्या नंबरवरून मेसेज पाठवायचा, निष्पापाला फसवायचं. योगायची आणि भोगायची. पटावरचा मोहरा देशोधडी लागला, काय सांगू पुनवेला, कसा किती भागला. काळजाचा ठोका त्याचा क्षणागणिक चुकला. हे पहा राव, तुम्ही 100% जिंकला. कुठे सर्वसामान्य माणूस
आणि कुठे अस्त्रशस्त्र, दैवी अस्त्रशस्त्रांसह संपन्न परिपूर्ण दैवत्व. या दैवत्वापुढे सर्वसामान्य माणसांची ती काय गत. नसतेच मोल कधी, नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे. नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे. नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे. जो एकटाच जळतो, जो एकटाच जळतो तळी भास फसव्याचे. नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे. जो एकटाच जळतो तळी भास फसव्याचे. आपल्या प्रकाशाने जो दिवा सभोवारचा अंधार दूर करतो, त्याच्या जळण्याला कुणीच तेवढं महत्व देत नाहीत. नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे. जो एकटाच जळतो तळी भास फसव्याचे. नभी धूर काजळीचे ते काक उडताना. नभी धूर काजळीचे ते काक उडताना. नभी धूर काजळीचे ते काक उडताना. जळत दिवा असतो आणि आसमानीचा आस्वाद कावळे घेत असतात. जळतो दिवा आणि त्या प्रकाशाचा, त्या दिव्याचा फायदा दुसरे घेत असतात. जो सबंध सभोवार आपला उजळून टाकतो, खुद्द त्या दिव्याखालीच अंधार असतो. हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास आहे. हे जिथपर्यंत दिव्यापर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु ही परिस्थिती जर एखाद्या माणसाची असेल, एखाद्या निष्पाप निरपराध आयुष्याची असेल, तर काय. कारण निर्जीव दिव्याला भावभावना असत नाहीत, संवेदना असत नाहीत, परंतु हाडामासांचा जो माणूस असतो, जिवंत माणूस असतो, त्याला भावना असतात, त्याच्या संवेदना असतात, त्याला सुख दुःख जाणवतं. त्याच्यामुळे इतर सगळ्यांचं जर भलं होत असेल आणि स्वतः त्याचंच जर भलं होत नसेल, तर ती पोच किती वेदनाक्षम असते हे त्याचं त्यालाच ठाऊक. हे हा व्यवस्थेचा कसा भाग झाला? उलटा प्रतिपच्ची भाग म्हणतो आपण याला, प्रतिपच्ची व्यवस्था. रस्ता तुमचा उलट दिशेचा, रस्ता तुमचा उलट दिशेचा, काजळ काळ्या कपटनिशेचा, काजळ काळ्या कपटनिशेचा. युग संचित पापी झुंड, काढे पुण्याची धिंड. युग संचित पापी झुंड, काढे पुण्याची धिंड. राहतात निरागस षंढ, अहोरात्र मातती गुंड. युग संचित पापी झुंड, काढे पुण्याची धिंड. राहतात निरागस षंढ, अहोरात्र
मातती गुंड तरला रानटी पिंड काळोख्या उदंड कुशेचा काळोख्या उदंड कुशेचा रस्ता तुमचा उलट दिशेचा काजळ काळ्या कपट निशेचा काजळ काळ्या कपट निशेचा 2 + 2 = 4. जर तुम्ही जे इनपुट whatever input is fed by you, the same output is obtained. Whatever input is fed, whatever input is given, the same output is returned. तुम्ही जे द्याल, जे बोवाल तेच उगवेल, जे रुजवाल तेच उगवेल. आंब्याच्या कोईला आंब्याचंच झाड उगवणार आणि रुचकीच्या कोईला रुचकीच. इथे फरक नसतो, इथे फरक नसतो. काय नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे, जो एकटाच जळतो तळी भास फसव्याचे. नभी धूर काजळीचे ते काक उडताना, नभी धूर काजळीचे ते काक उडताना. त्या आसमंती उठती निज हास ते नव्याचे, त्या आसमंती उठती निज हास ते नव्याचे. प्रतिपक्षीय व्यवस्था ही कुठपासून कुठपर्यंत पसरलेली आहे पहा. प्रतिपक्ष रक्ताचं प्राबल्य हे कुठून कुठपर्यंत आहे बघा. काय नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे, जो एकटाच जळतो तळी भास फसव्यांचे. नभी धूर काजळीचे ते काक उडताना, त्या आसमंती उठती निज हास ते नव्याचे. तटावरचा पहारा काख धडी माखला, पटावरचा मोहरा देशोधडी लागला. जो संबंध परिवार, जो संबंध परिवेश आपला प्रकाशून टाकतो, अज्ञानाचा अंधकार दूर करतो, त्याच्याच वाट्याला, त्याच्याच आयुष्याच्या वाट्याला जर असीमित अंधकार येत असेल, तर अशा व्यवस्थेचं मूल्यांकन, परीक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मानवतेचा जो विकास आहे तो मानवतेला उज्ज्वल करणारा आहे, अमानवीयतेचं पोषण करण्यासाठी नाही. अमानवीयतेला गाडण्यासाठीच मानवतेचा विकास झालेला आहे, त्याची उत्क्रांती झालेली आहे. आणि हाच मूळ उद्देश जर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे साध्य होत नसेल, तर त्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला अर्थच काय? जर प्रतिपक्षीय मूल्ये हीच जोपासल्या जात असतील, तर मग ती मूल्ये आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अस्तित्वात राहण्यास पात्र नाही. अशी व्यवस्था ही रानटी दशीमध्ये असायला पाहिजे, किंवा ज्याचं स्थान केवळ एकच असतं. निस्सारण केल्याच्या नंतर माणसाचा मल अंतिमतः जिथे जाऊन स्थिरावतो, ती एकच दशा,
ते एकच स्थान अशा व्यवस्थेचं असतं. नसतेच मोल कधी दिव्यास रुसण्याचे, जो एकटाच जळतो तळी भास फसव्यांचे. नभिधूर काजळीचे ते काक उडताना, त्या आसमंथी उठती निज हासते नव्याचे. तटावरचा पहारा काकधडी माखला, पटावरचा मोहरा देशोधडी लागला. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे. आयुष्य प्रदीर्घ असतं आणि या आयुष्यात असे कित्येक क्षण येतात की ज्या क्षणी माणसाचं मन हळवं होतं. अहो, जो दिवसभराचा भुकेला आहे, जो दिवसभराचा भुकेला आहे, त्याच्या पुढे जर पक्वान्नांची मिरास आली आणि आपण म्हटलं की तू त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही, जर बघितला तर तुला शिक्षा होईल. ही निष्ठुरता आहे. त्याचं लक्ष जाईल, सुगंधाने त्याच्या तोंडाला पाणी सुटेल, त्याच्या पोटातली भूक उमळून वर येईल, उचंबळून वर येईल, उन्मळून वर येईल. स्वाभाविक आहे. हे परमेश्वरानं निर्माण केलेली व्यवस्था आहे. डोळे दिले पाहण्यासाठी, तोंड दिलं बोलण्यासाठी, कान दिले ऐकण्यासाठी, पंचेंद्रिय ज्याला आपण म्हणतो. हा, त्याचा गैरवापर जर होत असेल तर त्या गैरवापराच्या मापदंडाने त्याला तशी शिक्षा व्हायला हवी. परंतु केवळ तो पाहतोय, उपाशी आहे, पाहणार. पक्वान्नांची आरास जर त्याच्या समोर असेल आणि तो दिवसभराचा उपाशी असेल तर त्याचं अंतर्मन विद्रोह करून उठेल. पाहणार. मग तो पाहतोय, तो केवळ पाहतोय म्हणून त्याला परत सुळावरती चढवणं ही क्रोर्याची परिसीमा झाली. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे. मग सुळी कसं चढवायचं? त्यासाठी योगाचा आधार घ्यायचा, योगायचं आणि भोगायचं. चार लोकांना सांगायचं, बघा पाहतोय. लोकांना वाटतं की अरे कुछ तो लफड़ा, कुछ तो गडबड है दया, कुछ तो बात है दया. पंखा खालची मुचमुच, ढोपरा खालची मुचमुच, अजून जास्त वेगाने मचमच मचमच करायला लागते. पंखा खालची मुचमुच, ढोपरा खालची मुचमुच अजून जास्त मोठ्याने कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है दया, देख रहा दया, देख रहा. कुछ तो योगायची आणि भोगायची. पाहतो, नाव त्याच, गाव आपलं. कुशलतेचे नियोजन योगा, कुशलतेचे नियोजन योगा. योगाला वाय द्या कायद्याने भोगा, योगाला वाय द्या कायद्याने भोगा. अरे भोगा रे, भोगा. परंतु कुणाचं आयुष्य तरी, कुणाचं निष्पाप आयुष्य तरी बर्बाद करू नका त्या पापाचं खापर फोडून. खाओ पियो ऐश करो मित्रो,
दिल मगर किसी का दुखायो ना. पटत नाही ना, पटत नाही. व्यर्थ बसू नये. मंदिराच्या भिंतीवर लिहून ठेवतात, व्यर्थ बसू नये. अरे 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 अरे, नाव भारत आहे म्हणून पापाच्या पखाली वाहणार. नाव भारत आहे म्हणून काय पापाच्या पखाली वाहणार. नाव भारत आहे म्हणून काय पापाच्या पखालीच वाहणार. अरे जग बुडी व्हायची माणसांच्या लेंडकांनो, लेंडींनो. जग बुडी व्हायची रे. नाव भारत आहे म्हणून किती पापाच्या पखाली वाहणार. आलेत आणि गेले ऋतू हळव्या मनाचे, हळव्या क्षणाचे. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे, पण एकटेच जळले भाव कोवळ्या मनाचे. पण एकटेच जळले भाव कोवळ्या मनाचे. अंतर्मनात चालणारी घालमेल आहे ही. अंतर्मनात उठणारे तरंग आहेत हे डोळ्याने दिसत नसतात. ज्याचं अंतर्मन जळतं ते त्याचं त्यालाच कळतं. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे, पण एकटेच जळले भाव कोवळ्या मनाचे. घावच हृदयी बसले जखमाच मनी पडल्या. घावच हृदयी बसले जखमाच मनी पडल्या. चेहरेच फक्त हसले जणू भुलल्या व्रणांचे. चेहरेच जणू हसले, चेहरेच फक्त हसले जणू भुलल्या व्रणांचे. परत एकामागून एक घावांची मालिका, एकामागून एक घावांची मालिका. सबंध आयुष्य प्रचंड दमन आणि अत्याचाराचं एक महाकाव्य. सबंध आयुष्य हे दमन आणि अत्याचाराचं महाकाव्य. विचारणारच नाही कोणी. विरोधकही तेच आणि सत्ताधारीही तेच. विरोधी पक्षातही तेच आणि सत्ताधारी पक्षातही तेच. सत्तेमध्येही शिवसेना, विरोधकामध्येही शिवसेना. सत्तेमध्येही राष्ट्रवादी, विरोधकामध्येही राष्ट्रवादी. विरोधी पक्ष आहे कुठे? विरोधी पक्ष आहे कुठे? जाणार कुणाकडे? जाणार कुणाकडे? कुठे आहे विरोधी पक्ष? कुठे? तुम्हाला मदत करणार आहे कोण? सत्तेमध्येही तेच आहेत आणि विरोधी पक्षातही तेच आहेत. कुठे जाणार? जाणार कुठे? सहन करण्याशिवाय कुणाला दोष देणार? त्या परमेश्वराला, ज्याने हे सामर्थ्य या मानवांच्या लेंड्यांमध्ये सोपवलं आणि या मानवी लेंड्यांना देवत्वाची शक्ती प्रदान केली. हा दोष त्या परमेश्वराचा आहे. हा दोष त्या परमेश्वराचा आहे, ज्या परमेश्वराने या लेंड्यांच्या हातामध्ये, या मानवी लेंड्यांच्या हातामध्ये देवत्वाची अस्त्र शस्त्र दिली आणि या लेंड्यांना दैवी पदावर अधीनस्थ केलं. हा दोष त्या परमेश्वराचा आहे. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे, पण एकटेच जळले भास कोवळ्या मनाचे. गावच हृदयी बसले जखमाच मनी पडल्या. चेहरेच फक्त हसले जणू भुलल्या व्रणाचे, भुलल्या व्रणाचे. अत्याचार आणि दमनाचं महाकाव्य आहे. फक्त पाहणे एवढाच काय तो दोष, आणि त्या एका दोषाला हे इतके दूरपर्यंत ताणत आले, इतके दूरपर्यंत ते ओढत आले. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे, पण एकटेच जळले
भाव कोवळ्या मनाचे, घावच हृदयी बसले, जखमाच मनी पडल्या, चेहरेच फक्त हसले, जणू भूलल्या व्रणांचे. मग आसवांनी शहारा अष्टो घडी हाकला, मग आसवांनी शहारा अष्टो घडी हाकला, पटावरचा मोहरा देशोधडी लागला. मग आसवांनी शहारा अष्टो घडी हाकला. करणार काय, करणार काय, कुठे जाणार. ही विडंबना या देशामध्ये परमेश्वराने मांडली. या मानवी लेंड्यांना दैवी अस्त्रशस्त्र प्रदान केली आणि या मानवी लेंड्यांना देवत्वावर, दैवी पदावरती देवत्वाची शक्ती दिली आणि सबंध मानव जातीचं हसं करून घेतलं. आलेत आणि गेले ऋतू हळव्या क्षणांचे, पण एकटेच जळले भाव कोवळ्या मनाचे, घावच हृदयी बसले, जखमाच मनी पडल्या, चेहरेच फक्त हसले, जणू भूलल्या व्रणांचे. मग आसवांनी शहारा अष्टो घडी हाकला, पटावरचा मोहरा देशोधडी लागला, पटावरचा मोहरा देशोधडी लागला.